कोल्हापुरातील टेमलाईवाडीमधील त्र्यंबोली देवीच्या दर्शनाला नवरात्रोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटकातून सुद्धा भाविक इथं येत असतात। आज नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी त्र्यंबोली देवीची चतुर्भुज रूपात पूजा बांधण्यात आली। नवरात्रीच्या 5व्या दिवशी श्री अंबाबाई देवी पालखीतून त्र्यंबोली देवीच्या भेटीला येत असते। याला ललिता पंचमी सोहळा किंवा कोहळा फोडणे सोहळा असं म्हटलं जातं। हा सोहळा नेहमी नवरात्रीच्या 5व्या दिवशी येतो। यंदा मात्र हा सोहळा 6व्या दिवशी म्हणजेच शनिवारी आलाय, अशी माहिती श्रीपूजक प्रदीप गुरव यांनी दिली। चतुर्थी आहे आणि पंचमी ही यावर्षी 6व्या दिवशी आलेली आहे। असं बऱ्याचदा होते, पंचमीच्या आधीच्या तिथीचा क्षय झाला तर एक दिवस आधी पंचमी होते, म्हणजे 4थ्या दिवशी होते, आणि एखाद्या तिथीची वृद्धी झाली तर ती एक दिवस वाढते। हे असं बऱ्याचदा होते, पण 6व्या दिवशी येण्याचं प्रमाण थोडं कमी आहे। 4थ्या दिवशी बऱ्याचदा होते। तर आज ह्या दुसऱ्या तृतीयेच्या निमित्तानं देवीची चतुर्भुज पूजा बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक अभयमुद्रा आहे, एक तिनं महालक्ष्मीला देण्याकरता जी कमलपुष्प जी तिच्याकडे असतात ती धारण केलेली आहेत आणि गजवाहिनी रूपातली ही पूजा आहे। जवळच गजराज उभे आहेत आणि 5व्या दिवशी ज्या वेळेला अंबाबाई भेटीला येते, म्हणजे ह्यावेळी 6व्या वेळी ती अंबारीतून येते, म्हणून त्याच्या आधीच्या ह्याच्यात आम्ही जनरली ही हत्तीशी म्हणजे गज असलेली ही पूजा, अंबारीतली किंवा गजावर आरूढ झालेली किंवा गज बाजूला असलेली ही अशी पूजा बांधतो, त्याप्रमाणे ती आज बांधलेली आहे। या नवरात्रोत्सव काळात त्र्यंबोली देवीची यात्रा भरत असते। उत्सवाच्या अगोदर आणि उत्सवानंतर सुद्धा ही यात्रा सुरू असते। त्यानुसार इथं पूजा साहित्यासह खेळण्याची दुकानं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आलेत।